नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. खरं तर हा एकमेव कार्यक्रम असा आहे की या कार्यक्रमातनं अँकर आणि आपण प्रेक्षक हे प्रेक्षक म्हणून न राहता खऱ्या अर्थानं त्यात एक विचाराची, एक उद्योगाची उर्मी तुम्हाला भेटते आणि मग ही उर्मी तुम्हाला खऱ्या अर्थानं जगायला, श्रीमंत व्हायला शिकवते. आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून तुम्ही कधी उद्योजक बनता आणि कधी अश्वमेधचे शिलेदार बनून या स्टुडिओत येता हे तुम्हालाही कळत नाही. कारण ही सगळी एक सकारात्मक ऊर्जा असते जी इथनं आदान करून तिकडनं प्रदान होते आणि त्या प्रदान ऊर्जेचं पुन्हा आदान प्रदान होतं आणि त्यातनं हा सुंदर असा कृषी संस्कृतीचा समन्वय घडत असतो. आज या कार्यक्रमात या सगळ्या चर्चेच्या निमित्तानं आज आपल्यासोबत आहेत यशवंत मुरुडकर, अश्वमेधचे शिलेदार. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या आयुष्याचा, अश्वमेधचा आणि सुवर्ण कोकणचा हा प्रवास. स्वागत आपलं यशवंत. खरं तर सावंतवाडीतला एक मुलगा मुंबईत येतो, नोकरी करतो, पुन्हा सावंतवाडीला जायला त्याचे आता वेध लागलेले आहेत, त्या पद्धतीनं काम करतोय. मला थोडक्यात सांग, या सगळ्या चळवळीशी तू जोडला कसा गेलास? मुळात माझे वडिलांना शेतीची खूपच आवड आणि मी मुंबईत नोकरीनिमित्त आलो. कोकणातला एक सर्वसामान्य माणसाचा जो विचार असतो तो की मुंबईत जाऊन नोकरी करणं. नोकरी करता करता वडिलांनी जी गावाकडे शेती आहे त्याच्यामध्ये काजू, आंबा आणि नारळाची बाग ऑलरेडी त्यांनी वाढवलेली आहे. त्यांची एक इच्छा होती की माझ्या नंतर हे कोण सांग, आणि ती जी इच्छा त्यांना ते विचार करत असताना त्यांनी एकदा एपिसोड बघितला सुवर्ण कोकणचा आणि ते आम्हाला नकळतच इकडे घाटकोपरच्या ऑफिसमध्ये आले, शिडी घेऊन आले. फक्त एकच मिनिट. वडिलांचं वय वर्ष काय? 65 वय वर्ष. मुंबईत त्यांचं येणं जाणं असतं की कधीतरी येतात वडील? एक कार्यक्रम बघून घरच्या कुणालाही कल्पना न देता ते थेट घाटकोपरला आले आणि त्यांनी डीव्हीडी घेतली. आता पुढे त्यांनी डीव्हीडी घेतली. डीव्हीडी आम्ही बघितली सगळी एकत्र आणि नंतर लगेचच दुसऱ्या दिवशी 13 फेब्रुवारीला मला वाटतं कृषी पर्यटनावर जो कार्यशाळा झाली ती अटेंड केली. ती अटेंड केल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये मी, माझा भाऊ आणि वडील आणि माझे काका तिन्ही 4 जण तिकडे आलेलो. त्यावेळी सतीश सरांनी ते मार्गदर्शन केलं आणि एकंदर तिथे जे वक्ते होते त्यांनी पण जे मार्गदर्शन केलं त्याच्यातून अक्षरशः भारण म्हणजे वेळ लावणारं असं ते कार्यशाळा होती. आणि त्या कार्यशाळेमुळेच मी ह्या अश्वमेधमध्ये जोडला गेलो. कारण आपण जे काही करतो ते आपल्याला परत आपल्या मातीला आपण कसं देऊ शकेल आणि आपल्या पूर्वजांनी ते आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांनी जमीन आहे जी त्यांनी घेऊन ठेवली आहे तर त्याचं सोनं कसं करायचं हा एक मनात विचार होता. वडिलांचं स्वप्न कसं पूर्ण करायचं, म्हणजे त्यांच्यानंतर ते कसं सांभाळू शकेन मी. कारण नोकरी करून हे सांभाळणं म्हणजे आजच्या स्थितीमध्ये ते शक्य वाटत नव्हतं. पण सुवर्ण कोकणमुळे मला ते शक्य झालं. म्हणजे मला ते दृष्टिक्षेपात यायला लागलं की मी हे करू शकेन. नोकरी सांभाळून पण हा व्यवसाय करणं खूप सोपं आहे. आणि सतीश सरांनी ते खूप व्यवस्थितरित्या आमच्यासमोर मांडलं की नोकरी करताना सुद्धा फार कमी वेळात, कमी वेळ देऊन सुद्धा तुम्ही तुमचा व्यवसाय आणि तुमचं शेती ही तुम्ही सांभाळू शकता. आणि त्या दृष्टीने मी हा प्रयत्न चालू केलाय. नक्कीच. म्हणजे खरोखर तुझे आभार मानण्यापेक्षा वडिलांचे आभार मानले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी हा कार्यक्रम पाहिला न चुकता. दुसरं म्हणजे न सांगता ते घाटकोपरला गेले, डीव्हीडी केली, ही कार्यशाळा अटेंड करण्याची तुम्हाला उर्मी दिली. खरं तर त्यांनाही त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या प्रेरणेला सलाम करावासा वाटतोय. मुद्दा हा होतो की खूप जणांना असं वाटत असतं की मी फोन केला घाटकोपर ऑफिसला, मी सुवर्ण कोकणला, की मी लगेच श्रीमंत होईल का असा एक प्रश्न असतो. पण जोपर्यंत या सगळ्या चळवळीशी तुम्ही जोडले जात नाही, तुम्ही स्वतः जात नाही, तोपर्यंत ती श्रीमंती तुम्हाला भिनत पण नाही. तुझा पहिला अनुभव कसा होता की ज्या क्षणाला तू ऑफिसला गेलात तूही हे सगळं करू शकतो? कारण मुंबईत राहून किंवा नोकरीच्या गबाड्यात राहून आपण 12 तासात स्वतःला गुरफटवून घेतो. स्वतःची क्षणाची किंमत आपल्याला कळत नाही, पण लोकांना त्रास आपण देतो. घाटकोपरला ऑफिसला गेल्यानंतर तुझ्या आयुष्यातला काय अनुभव होता? जाईपर्यंत, तिथनं बाहेर आल्यानंतर कसा होता एक्सपिरियन्स? खरं सांगायचं, घाटकोपरच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर सतीश सरांची एक छोटीशी मुलाखत झाली होती त्यावेळी आणि तिथे त्यांच्याशी बोललो थोडा वेळ. तिथे गेल्यानंतर असं जाणवलं की आपण फक्त प्रयत्न केले तर मदतीला बरेच हात आपल्याला येतात. आता थोडक्यात उदाहरण केलं म्हणजे सतीश सरांनी बऱ्याच वेळा आपल्या
मुलाखतीतून पण सांगितलं, तुम्ही पुढे या, तुम्हाला मदत करणारे असंख्य हात तुम्हाला मदतीला येतील. आणि तसंच झालं. आता मी गावी ज्यावेळी हा प्रयत्न केला की एक एक गोष्ट आपण करायची आहे, एक एक गोष्ट पुढे डेव्हलप करायची आहे, शेड बांधायची आहे, शेळीची शेड बांधायची आहे, गायीची शेड बांधायची आहे. हा प्रयत्न करताना कृषी अधिकारी, मला वाटतं माझ्या पूर्ण माहितीमध्ये कोकणामध्ये कृषी अधिकारी कुठच्या शेतकऱ्याने आणला असेल माझ्या पूर्ण गावात कधी मला माहिती नाही. पण पहिल्यांदाच की काल आजच मला पप्पांचा फोन आला, मी त्यांनी सांगितलं कृषी अधिकारी येऊन भेटून गेले, त्यांनी बघितलं सगळं आणि त्यांनी आपल्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं. आणि हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता मला असं जाणवलं की आपण प्रयत्न केले तर असंख्य हात आपल्याला मदतीला येतील. आणि त्यांनी जो आत्मविश्वास दिला की हो, की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही फक्त प्रयत्न करा, आम्ही तुम्हाला लागेल ती मदत करू. तसंच पशुवैद्यकीय अधिकारी ते पण येऊन गेले, त्यांनी सुद्धा भेट केली आणि त्यांनी पण सांगितलं की तुम्हाला जी मदत लागेल ते आम्ही देऊ. म्हणजे हा जो मदतीचा जो एक हे होता, म्हणजे आपण प्रयत्न करावे आणि समोरून म्हणजे मला वाटतं आपल्या एपिसोडमध्ये मी एकदा असं ऐकलं होतं की आपण मदत मागायलाच जात नाही तर समोरचा मदत तुम्हाला देणार कसा. पण आज असं घडलं की खरोखर ह्या क्षेत्रामध्ये नोकरी करताना सुद्धा की आपण मदत मागितलीच नाही तर कशाला कोण देईल, आणि आज मदत मागितली तर खरोखर लोकांनी मदत करायला पण सुरुवात केली. एक शेतकरी म्हणून खूप जणांचा असा प्रश्न असतो, समज असतो किंवा या सगळ्या क्षेत्रात असताना आपण कर्ज घ्यायचं नाही, आपण अनुदान घ्यायचं नाही, पण महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार जे देतंय ते घ्या. म्हणजे तुमचं उदाहरण मला आवडलं की कृषी अधिकारी देखील त्याची दखल घेतात. ही सगळी यंत्रणा तुमच्यासाठी असते, आपण या यंत्रणेपासून अलिप्त राहतोय. सगळी माणसं मदत करणारी आहेत, सगळ्या योजना, अनुदान, सुवर्ण कोकणच्या कार्यशाळा, ही सगळी माणसं आपल्याला द्यायला बसते, उलट आपले हात कमी पडतात असं वाटतं. म्हणजे आपण बऱ्याच वेळा सरकारला दोष देतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.